नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। जर तुम्हाला पाठीचा भाग काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता। नारळाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं मी 4 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ टाकायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर लसूण घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे चटणीला कलर छान येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे दही आणि 1 चमचा गूळ घालणार आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। इथे चटणी वाटून झालेली आहे। कलर बघू शकता, मस्त स्मूथ अशी झालेली आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये काढायची आहे। थोडंसं पाणी घालणार आहे। एकदम परफेक्ट चवीची ही चटणी तयार होते। जर तुम्हाला गूळ घालायचा नसेल किंवा आणखी कुठला यामध्ये पदार्थ घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालणार आहे। पॅनमध्ये मी आधीच कडकडीत तेल गरम करून घेतलं। आता त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। आता हा तडका आपण चटणीमध्ये टाकूया। मस्त दणदणीत असा तडका आपल्या चटणीला बसलेला आहे। तडका दिल्यामुळे चटणी अप्रतिम चवीची होते। इडली, डोसा, थालीपीठ बरोबर तुम्ही ही चटणी सर्व करू शकता। कमी साहित्यात कमी वेळात एकदम परफेक्ट चवीची ओल्या नारळाची चटणी आपली तयार झालेली आहे। इथं मी उडीद वडे केलेले आहेत, त्यासोबत मी ही चटणी सर्व करणार आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नवीन रेसिपी सोबत।